यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवित आहे. पावसाचा खंड अशा स्थितीत निकृष्ट बियाणांचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला असतानाच मूर्तिजापूर तालुक्यातील 22 जूनपासून हजेरी लावलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात तांडव करून पिकासह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचे समोर आले आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती तसेच खरडून गेलेल्या शेतजमिनी आमदार हरीश पिंपळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी पाहणी दौरा केला असून या दौऱ्यामध्ये कुरुम जिल्हा परिषद सर्कलमधील कवठा, सोपीनाथ, राजनापूर, खिनखिनी, माटोडा, धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक तसेच माणा जिल्हा परिषद सर्कलमधील कार्ली, जामठी येथील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. कार्ली येथे पाहणी करतावेळी मुख्य रस्त्यावरील पुलाखाली कचऱ्याचे मोठे मोठे ढीग अडकून असल्याचे आमदार हरीश पिंपळे यांचे लक्ष गेले असता त्यांनी तात्काळ जेसीबी मशीन बोलून पुलाखाली अटकलेला कचरा काढून रहदारीस रस्ता मोकळा करून दिला. तसेच हातगाव जिल्हा परिषद सर्कलमधील मोझर, बेडगाव, शिवन, गौरखेडी, हिपट्टा येथील दुबार पेरणी झालेल्या शेतजमिनीची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यामध्ये आमदार हरीश पिंपळे, भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, राम हिंगणकर, नारायण भटकर, छत्रपती साबळे, नंदकिशोर राऊत आदींसह शेतकरी यांची उपस्थिती होती. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.